नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमच्यासोबत मी शेअर करत आहे 3 प्रकारच्या चटण्या। आमच्या गावाकडे अशा 3 प्रकारच्या चटण्या घरामध्ये असतात। मीठ, मिरच्या, लसूण, शेंगदाणे, जवस आणि हे जिरे भाजून घेतले आहे तव्यावरती या चटणीमध्ये घालायला। आणि आता आपण जवसाची चटणी बनवणार आहोत। मिरच्या टाकत आहे, जवस टाकून घेतले आहे। जवसाची चटणी थंडीमध्ये घालायला छान असते। लसूण, मीठ आणि थोडे मिक्सरमध्ये फिरवायचं। बंद चालू करायचं मिक्सर। माझ्याकडून जिरं विसरलं होतं टाकायचं, थोडं जिरं टाकून घेत आहे आणि मिक्सरला फिरवून घेणार आहे। चटणी रेडी आहे। ताटामध्ये काढून घेतली चटणी। छान मस्त वास येत आहे, सुगंध एकदम छान आहे। आता मी शेंगदाण्याची चटणी बनवत आहे। थोड्या मिरच्या घातल्या, शेंगदाण्याची चटणी जास्त प्रमाणात शेंगदाणे नाही घेत मी, थोडे मिडियम। जिरे घातले की चटणीला छान वास येतो आणि एकदम चटणी कशी भारी लागते। आणि जिऱ्याने कसं चटणीला एकदा जिऱ्यासारखा स्वाद येतो। आणि लसूण घालायचा, मीठ घालायचं आणि मिक्सरला चटणी फिरवून घ्यायची। चटणीचं थोडं आबडधोबड फिरवायचं आणि मिक्सर बंद करायचं। परत आबडधोबड फिरवायचं, मिक्सर बंद करायचं। चालू बंद असं करत राहायचं। चटणी एकदम छान बनते, आबडधोबडच असते। अशा प्रकारे चटणी बनवून घेतली आहे। मी चटणी टाकताना मीठ टाकायचं विसरले होते, मग नंतर टाकलं। थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि मिक्सरला फिरवून घेतलं आणि एकदम मिक्सरला फिरवलं आणि ताटात काढून घेतली। अशा प्रकारे माझी ही चटणी शेंगदाण्याची रेडी झाली। आता आपल्या 2 चटण्या बनवून झाल्या। तिसरा आपण भुकटा बनवणार आहे। आमच्याकडे मिरच्या, जिरं आणि लसूण एवढं 3 आयटम टाकून हा भुकटा बनवतात। हा भुकटा सुक्या भाज्यांसाठी वापरतात। थोडं मीठ घातलं, जिरं घातलं आणि हा भुकटा मिक्सरला फिरवून घेतले। थोड्या सुक्या भाज्या असल्या की छान लागतो हा भुकटा। अगदी 1-2 आठवड्यासाठी मी असा भुकटा बनवून ठेवत असते। याचा पण वास छान येतो। मिक्सरला फिरवून घेतलं, भुकटा रेडी झाला आहे आणि छान असा याचा पण छान वास येत आहे। शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी आणि हा आहे भुकटा। शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी आणि भुकटा असं 1 आठवडा पूर्ण